नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मी आज तुम्हाला सुरणाचे नगेट्स करून दाखवणार आहे। यासाठी मी हा सुरण काढलाय आणि सुरण आता मी स्वच्छ करून घेते। सुरणाला माती वगैरे लागलेली असतात, त्याची मुळं असतात, ती स्वच्छ कापून घ्यावी लागतात, काढून घ्यावी लागतात। आणि हे जे तुम्हाला दिसतायत ह्यांची टोकं ती पुन्हा काढून ठेवायची आणि जमिनीत पुन्हा पुरायची। हे बघा मी काढून घेते, त्यांचे डोळे म्हणतात त्यांना सुरणाचे, ते असे काढून घ्यायचे जिथे जिथे असतात ते, आणि आपण ते जमिनीत पुन्हा रोवून ठेवायचे, म्हणजे त्यापासून पुन्हा सुरण तयार होतात, झाडं येतात नी त्याची। आणि त्याच्यासाठी ते बियाणंच असतं, ते एक प्रकारचं, बाकी त्याला बी दुसरं काही नसतं, असंच ठेवायचं असतं। हे सुरण आमचा गावठी आहे आणि खूप चांगला आहे। एका कडावर अगदी हा असा सुरण शिजतो। हा आता मी असं फोडून घेते। खूप चांगला शिजायला आणि खूप चवीने उत्कृष्ट असा लागतो। एकदम ऑर्गॅनिक असा हा सुरण आहे। हा बघा, हा असा मी कापून घेतलाय। आता त्याच्या साली ह्या काढून घ्यायच्या। सालीसुद्धा ह्याच्या रुजतात, जमिनीत जर तुम्ही या साली घालून पुन्हा जर ठेवलात तर त्यालासुद्धा झाडं येतात, सगळीकडून मुळं येतात ह्या सुरणाला। आता ह्या साली अशा काढून घ्यायच्या स्वच्छ, आणि साली काढून घेताना हात ओले ठेवायचे नाहीत। हात जर तुम्ही सुरुवातीलाच ओले करून घेतलात ना तर सुरणाची जरा अंगाला खाज लागते, त्याच्यामुळे हात ओलपट न ठेवता आधी त्या साली काढायच्या आधी काय ओलं करायचं नाही, तसंच सुकं असतानाच त्याच्या साली काढून घ्यायच्या। तशा मी काढून घेते साली, असं स्वच्छ करून घ्याव्या साली काढून, कारण सुरण कापला की त्याला अशी काळपट अशी साल पुन्हा तयार होते आणि तो आपल्याला आवरण तयार करून घेत असतो, मग पुसत नाही तो अजिबात। अशा साली स्वच्छ आणि चांगल्या काढून घेऊया सगळ्या, आणि पुढची मी कृती तुम्हाला दाखवते। ही कृती बघत असताना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि कमेंट नक्की करा। आणि ही मी जे आता तुम्हाला नगेट दाखवते ना, ते उपवासाचे सुद्धा तुम्ही करू शकता, असे सुद्धा खाऊ शकता नाश्त्यासाठी वगैरे, नक्की करून बघा। ह्या आता मी अशा फोडी तयार करून घेते, बारीक, जास्त जाड नाहीत जास्त बारीक नाहीत, अशा जाडसर अशा फोडी तयार करून घेते, कारण आपल्याला त्याला उकडायचं आहे जरा। हा बघा, असा स्वच्छ करून फोडी करून घेऊया। खूप छान लागतो आणि खूप हेल्दी असा आहे हा, कारण हे कंद आहे, आपल्याला उपवासाला सगळ्याला चालू शकतं। नैवेद्याला तुम्हाला भाजी लावायची असेल, उपवासाला खायची असेल, कशाला हे कंद चालतं। हे कंदमुळं आहे आणि कंदमुळं खावीत, खूप चांगली असतात। असं स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण ते मातीत असल्यामुळे त्याला जरा माती असते, त्यामुळे असं स्वच्छ मी धुवून घेते आता। हा बघा, त्याच्यात टाकायचं वगैरे काहीच नाही, मऊ अगदी बटाट्यासारखा अगदी असं स्वच्छ धुवून घ्यायचा। आणि आता हा कुकरमध्ये उकडत लावते। कुकरमध्ये उकडत लावताना तुम्ही काहीतरी त्याच्यात थोडं तरी आंबट टाकायचं आहे। मी इथे व्हिनेगर वापरणार आहे, चमचाभरच व्हिनेगर टाकायचं आणि त्याला उकडून घ्यायचं, म्हणजे अजिबात गळ्याशी खवखव किंवा खाज अशा काहीच गोष्टी लागत नाहीत आणि आपल्याला काही दिसतसुद्धा नाही। थोडं मीठ टाकलं आणि थोडं चमचाभर व्हिनेगर, आणि आता कुकरला लावला। कुकरला लावून घेतल्यानंतर तो थंड करून ह्या मॅशरने मी त्याला मॅश करून घेते। हे बघा, आता तो एकदम चांगला बटाट्यासारखा मऊसूत शिजलेला आहे। हे बघा, मॅश करून घेतल्यानंतर शार्प त्याचं असं पीठ तयार झालेलं आहे बघा। इतकं आपण त्याला चांगलं करून घेतल्यानंतर बारीक चिरलेला आतमध्ये कांदा, असाच उकडून खाल्लात तरी छान लागतो। त्याच्यात मिरची टाकली आहे, भोपळी मिरची टाकली आहे बारीक चिरून, नंतर हिरवी मिरची घातली आहे बारीक चिरून। त्याच्यानंतर टाकूया हा गरम मसाला, त्याच्यात धने पावडर, जिरा पावडर सगळंच आहे। गरम मसाला नंतर टाकूया चवीपुरतं मीठ। आधी उकडताना थोडं मीठ घातलेलं आहे, म्हणून सांभाळूनच मीठ घाला प्रमाणात। थोडी टाकली आहे हळद, आणि हा आमचा मालवणी मसाला। नंतर आला लसणाची पेस्ट चमचाभर। आता आपण हे आपल्या चांगलं हाताने अगदी मॅश करून सगळ्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होईल। हे बघा, गोळा तयार करून घेतला आहे मी आता चांगला, आणि ह्यात घातलं आता मी तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ कशासाठी, तर ते नगेट्स असतात ना, ते कुरकुरीत जरा व्हायला पाहिजेत आणि त्यांना जरा ताटपणा यायला पाहिजे, कारण सुरण बटाट्यासारखा असतो मऊ, त्याला
जरासं आपण तांदळाचं पीठ घातलं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असलं तरी आणि घातलं तरी चालेल. माझ्याकडे तांदळाचं पीठ, धुतलेल्या तांदळाचं पीठ आहे, ते आम्ही घालतो आहे. आणि आता गोळा तयार करून घेतला आहे. तुम्ही जर उपवासाचं करत असलात तर ह्या ठिकाणी तुम्ही शिंगाड्याचं पीठ वगैरे वापरू शकता. तांदळाचं पीठ वगळायचं आहे, कांदा बिंदा सगळं वगळायचं आहे. आता मी छान असे नगेट्स तयार करून घेते. तुम्हाला जसे आकार आवडतात तसे तुम्ही करून घ्या. मी असे लांबट असे नगेट्स तयार करून घेते सगळे आणि तुम्हाला पुढची कृती दाखवते. हे बघा, अशा प्रकारे करून घ्या. मी आता सगळे तयार करून घेते. हे बघा, झालेत की नाही सुंदर असे तयार. छान लागतात आणि सुंदरही लागतात. आता मी हे मैद्याची स्लरी करून घेते. म्हणजे मैद्याचं साधारण घट्टसर पातळ असं बॅटर तयार करून घेते. आणि मी इथे ब्रेड क्रम्स किंवा रवा वगैरे लावून घेणार नाही. तर मी हे पोहे लावलेत मिक्सरला आणि पोह्याच्या ह्याच्यामध्ये चुऱ्यामध्ये घोळवते त्यांना. खूप उत्तम लागतात आणि खूप कुरकुरीत लागतात ते. हे बघा, पोह्यात आतमध्ये मी लावून घेतलेत पोह्याचा चुरा आणि आता मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते ते किती कुरकुरीत होतात. आपल्याला हेल्दी जर ब्रेकफास्ट करायचा असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला हेल्दीच वापरायला पाहिजेत. म्हणून ह्या ठिकाणी मी पोहे वापरले आहेत. आता हे तांबूस रंगावर, सोनेरी रंगावर असे छान असे बारीक गॅसवर तळून घेऊया. कारण फास्ट गॅस जर केला तर बाहेरून करपतील आणि आतमधून तसेच हिरवे राहतील. म्हणून बारीक मध्यम मिडियम गॅसवर तुम्ही हे हळूहळू तळून घ्या. आणि असे सोनेरी झाले की काढून घ्या. जास्तसुद्धा करपू नका, कारण ते पुन्हा बाहेर काढले तरी आतमध्ये शिजत असतात. हे बघा, अशा तऱ्हेने बघा, तुम्ही पोह्याचा क्रम्स लावलाय वरती, तो कसा दिसतोय तर बघा. आणि कुरकुरीत अगदी आवाज येतोय. खूप कुरकुरीत झालेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. बघा, छान दिसत आहेत की नाही. आणि लागायलाही खूप चविष्ट आहेत. धन्यवाद.